पाहिजे। आणि जेव्हा आरोप होतात रामाचं नाव उठसूट घेणाऱ्या लोकांनी त्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा आदर्श घेतला पाहिजे। आरोप झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी ज्या पद्धतीने रिप्लाय दिला होता, अहो तुम्ही जय श्रीराम जर म्हणता तर तुमचा आरोप होत असताना तुम्ही म्हणा की या सर्व आरोपांची आम्ही चौकशी करू, पारदर्शक चौकशी करू, कालबद्ध समयबद्ध चौकशी करू। मतदार याद्यावर आक्षेप आहे तर मतदार याद्यांची समीक्षा करू, मतदार याद्यांमध्ये जे चुकीचे नाव आहे ते आम्ही काढू। हा प्रभू रामचंद्रांचा वारसा यांच्याजवळ नाही। हा जो आरोप झाल्यानंतर त्याची शहानिशा केली पाहिजे हा धर्म सांगतो। मात्र हे अधर्मी आहेत आणि हे अधर्मी असल्यामुळे हे असत्याचा कुठेतरी आधार घेत आहेत हे देखील सांगितलं पाहिजे। आणि हे सांगत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात यांना असाच घोटाळा करायचा आहे। नव्हे तर बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत महाराष्ट्राचाच कित्ता गिरवला जाणार आहे आणि बिहारच्या निवडणुकाही या कशा कॅप्चर केल्या जातील, त्या कशा चोरून आणता येतील, कसा त्यामध्ये मतदानावर दरोडा टाकता येईल आणि त्याही ठिकाणी अनावरस मतदान कसं वाढवता येईल, हा संपूर्ण प्रयत्न हा भाजपचा यामागे आहे। आणि याचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा संकल्प आहे। आणि महाराष्ट्रामध्ये आगामी 8 दिवसामध्ये 12 तारखेपासून तर पुढचे 3 दिवस आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही मशाल मोर्चा काढणार आहोत। आणि मशाल मोर्चा काढत असताना आमचा सविनय त्या ठिकाणी ही भूमिका संघर्षाची राहणार आहे। जे जेलमध्ये जायला घाबरतात ते काँग्रेसमध्ये राहू शकत नाही। जे काँग्रेसमध्ये आहेत त्यांचा बाणा आता स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा आहे। काँग्रेसचा कार्यकर्ता पळपुटा नाही। आणि आमच्या या मोर्चाकरता आता परवानगी देऊ नका अशा प्रकारचे देखील आदेश दिला जाणार आहे। मात्र आम्ही कुठल्याही धमक्यांना किंवा सरकारच्या या जुलमी स्वरूपाला आम्ही थांबणार नाही। प्रसंगी सविनय कायदा भंग आम्ही करू। मात्र काँग्रेसमध्ये राहणारा माणूस हा आता तोच आहे की जो संघर्ष करू शकतो आणि तो संघर्ष या स्वरूपामध्ये आम्ही करणार आहोत। मशाल मोर्चा घेऊन जाऊन आम्ही थेट स्वरूपामध्ये राष्ट्रपतींना या संदर्भामध्ये आम्ही ताबडतोबीने इंटरव्हेन करण्याचं आणि या सर्व प्रकरणाची चौकशी करा हा आमचा पहिला टप्पा राहणार आहे। त्याला कशी प्रतिसाद मिळतो हे ठरल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही जाऊ। मात्र आता 12 तारखेपासून या संदर्भामध्ये आम्ही मोर्चे काढणार आहोत। मी प्रांताध्यक्षा नात्यानं गडचिरोली जिल्ह्यामध्ये या स्वरूपाच्या आणि अनुषंगिक जे सर्व विषय आहेत या अनुषंगानं त्या मोर्चामध्ये तिथे मी सहभागी होणार आहे। आणि ही या सगळ्या एकंदरीत स्कॅमची या मॅच फिक्सिंगची ही परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समक्ष आहे, पुढ्यात आहे। भाजपची लोक मान्य करतात की हे बरोबर आहे, झालेलं आहे। अनेक पत्रकार मित्र हे मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याचा दुजोरा दिला आहे हे देखील खाजगी समजतात। आता भाजपचे लोक आज फोन करून त्यांनी सांगितलं की आज आलेला जो लेख आहे राहुल गांधीचा जे ट्विट आहे ते बरोबर आहे। त्यामुळे दुजोराला इकडे तिकडे जाण्याची आवश्यकता नाही। हा एकांगी राजकीय आरोप नाही, हा मुद्देसूद स्वरूपाचा आहे, अभ्यासपूर्ण स्वरूपाचा आहे, शासकीय आकड्यांचाच आहे। आणि याचा ताबडतोबीनं याची चौकशी होऊन यातल्या अनियमितता या दूर केल्या पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली पाहिजे। मात्र हे सरकारच चुकीच्या पद्धतीने असंवैधानिक स्वरूपात मतांवर डल्ला टाकून मतांची चोरी करून स्थापित झालेलं आहे, म्हणून ते यातून पळ काढत आहे। बावनकुळे असं म्हणतायत राहुलजी 2009 मध्ये 5 महिन्यात 30 लाख मतदार वाढले तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? 2009 ला निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस आयोग युतीत होती। स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा। अहो बावनकुळे, तुम्हाला 5 वर्ष सरकारने बाहेर ठेवलं, आपण अडाणीच्या इलेक्ट्रिक कंपनींना प्रोटेक्ट केलं नाही, त्यांना ठेके दिले नाही अडाणींना, म्हणून 5 वर्ष आपल्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर राहावं लागलं। आता याच्यासाठी कोणती चौकशी आम्ही मागायची? हे तर जाहीर आहे ना की 5 वर्ष आपण मंत्री असताना तुम्हाला साधं तिकीटही दिलं नाही, तुम्हाला मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलं। आता याची चौकशी आम्ही करावी अशी मागणी करणार का आहोत? तुम्ही याचे उत्तर कशाला देता? या संदर्भामध्ये चौकशीला सामोरे जा। आपण चौकशीपासून का पळ काढत आहात? विधानसभा निवडणुकीत एकत्र लढली, फक्त काँग्रेसलाच वाटतंय का की हे मतदार वाढले? इतर 2 पक्ष या तुमच्या मशाल मोर्चात असणार आहेत, त्यांच्याशी काय चर्चा झाली?
या संदर्भामध्ये केवळ आमच्या मित्रपक्षांनी सोबत यावं ही आमची त्यांच्याकडून अपेक्षा नसून यामध्ये भारताच्या तमाम नागरिकांनी आमच्यासोबत या मुद्द्याच्या अनुषंगाने यावं हे आमचं आव्हान आहे. या मोठ्या संदर्भात काही दोन पक्षांच्या तुम्हाला मी त्याचं विस्तृत त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनाही आमची कुठून अपेक्षा राहणार आहे. नागरिकांनी पण याच्यात सहभागी व्हावं, ऍक्टिव्हिस्टांनी त्यात सहभागी व्हावा. हा काही पक्षीय दोन पक्ष महाविकास आघाडी महायुती एवढ्यापुरता हा प्रश्न नाही. हा भारताच्या लोकशाहीवर च्या अनुषंगानं टिकवण्याच्या अनुषंगानं निर्माण झालेली परिस्थिती आहे. त्यामुळे एकंदरीत याची व्याप्ती बघता यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. आदरणीय आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कुणाल बाबा पाटील यांच्या मतदारसंघातही आपण स्टोरीज आपण केलेल्या बघितल्या. त्यांच्या मतदारसंघात या मतांवर डल्ला टाकलेला आपण बघितला, त्या अनियमितता बघित्या. तिथे जाऊन समजत नाही आहे की मतदान एवढं कमी कसं झालं. एका गावातले तर व्हिडिओ होते की त्या गावामध्ये त्यांना बिलकुल कमी मतं मिळाले. गावच्या गाव रस्त्यावर येऊन त्यावेळेस अॅजिटेशन करताना आपण सर्वांनी बघितलं होतं. दसरखुद तेही आजच्या पत्रकार परिषदेला हजर आहेत. मशाल मोर्चाच्या माध्यमातून जनजागृती करणार काँग्रेस. आमचा प्रोटेस्ट, आमची जागृती, आमचं कर्तव्य हे भारताच्या नागरिकाच्या कर्तव्यामध्ये आणि लोकशाही वाचवण्याकरताचा संघर्षाचा हा भाग आहे. आणि अशा वेळेस आपण शांत बसलो तर ते आपल्याला स्वतःला भारतीय नागरिक म्हणून घेण्याचा अधिकार नाही. ज्यांचं या देशावर प्रेम आहे आणि जे जे भारत माता की जय म्हणतात, जे जे वंदे मातरम म्हणतात, त्यांनी या मूलभूत स्वरूपाच्या स्कॅमच्या संदर्भामध्ये आवाज उठवला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. सर, आपण याच्या आधी पाहिलं की ईव्हीएमवरती वारंवार बोलत होता. ईव्हीएमचा मुद्दा कुठेतरी मागे पडला, ईव्हीएमवर तुमचा आरोप म्हणायचं. या एकंदरीत हा सर्व निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या अनुषंगानं हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि हा स्पष्ट स्वरूपामध्ये आहे. आणि या सर्व गोष्टींना जुनं सगळं सोडा, नवीन धरा आणि याचा झालं की नवीन धरा हा नाही. हा फंडामेंटल लोकशाहीच्या अनुषंगाने प्रश्न आहे. त्यामुळे फोकस स्वरूपामध्ये या सर्व गोष्टींवर आम्ही लक्ष देणार आहोत. कुठलाही मुद्दा नव्याने धरलेला नाही आणि कुठलाही जुना मुद्दा सोडलेला नाही. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना शरद पवार भेटले होते. पुन्हा भेट घेणार का? तर महाविकास आघाडी सध्या अबोला आहे. यातून पुन्हा एकत्र येण्याचा हा मार्ग अहो, लोकशाहीच्या मुळावर प्रश्न उठला आहे. जिथे निवडणुकाच फिक्स केल्या जातात आहे हा आरोप होतोय, त्याचे तथ्य समोर येतात आहे. आणि अशा ह्याच्यात इथे जाणार का, तिथे जाणार का, यांना भेटणार का, त्यांना भेटणार का, याचं काय होणार, त्याचं काय होणार, हे सर्व प्रश्न गैरलागू आहे. ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाची भूमिका काय असेल? मी आपल्याला हेच सांगतो की मुळात निवडणुकाच हायजॅक, निवडणुकाच कॅप्चर अशी करण्याचा बाका प्रसंग महाराष्ट्रावर देशावर आलेला असताना इथे तिथे त्यांचं यांचं हे प्रश्न गैरलागू होतात. याच मूळ प्रश्नाला धरून काम करण्याची आगामी काळात आवश्यकता आहे. हा राजकीय प्रश्न नाहीये. मात्र राज्यभरातील ज्या अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी बाल संगोपन योजना जी आहे ती सुरू केली होती. या योजनेला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहे. मात्र राज्य सरकारने 3 वर्षापासून त्यांना निधी दिलेला नाही. त्यामुळे त्यांचं पालन पोषण त्यांचं शिक्षण कसं करायचं हा प्रश्न संपला आहे. एकीकडे लाडकी बहीण सांगणारं जे सरकार आहे तेच आता त्याचीच पूर्तता करण्यामध्ये त्यांची जमछाक होतात आहे. त्यांनी आदिवासी विभागाचा पैसा चोरला, त्यांनी दलितांच्या जो सामाजिक न्याय विभागाचा आहे त्यांचा पैसा काढला. आता अनाथांच्या तोंडातला घास देखील त्यांनी हिरावून घेतल्याचं हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीचे मृत्यूच्या उपरांत तिचं जे बाळ आहे, तिचं जे लेकरू आहे आणि त्या अर्थानं सरकारचा जो भाचा आहे याला ते उपाशी ठेवतात आहे आणि स्वतः तुपाशी राहण्याकरता हा सगळा खेळ ते रचत आहेत. त्यामुळे अनाथांच्या संदर्भामध्ये जो मोठ्या प्रमाणावर जो अन्याय झालेला आहे, मुळातच अनाथांना आता महाअनाथ ते जे करू पाहत आहेत हे अत्यंत चुकीचं आहे. सर, राजकीय प्रश्न आहे. दोन्ही पवार आणि दोन्ही ठाकरे भविष्यामध्ये एकत्र येतील अशा चर्चा रंगलेल्या आहेत आणि त्याबद्दलच्या ज्या चर्चा, प्राथमिक चर्चा त्या देखील दोन्ही पक्षांमध्ये होत आहेत अशी सुद्धा माहिती मिळते. त्यामुळे काँग्रेस ही महाविकास आघाडीचा भाग आहे. महाविकास आघाडी सोबतच राहणार आहे हे दोन्ही पक्ष, की जर नाही राहिले तर मग काँग्रेस. या प्रश्नाचं वारंवार आम्ही काँग्रेस म्हणून, प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही उत्तर दिलेलं आहे. एकंदरीत सध्याच्या जी राजकीय वाटचाल किंवा जे राजकीय आवश्यकता आहे, जो एकंदरीत जो गाभा आहे तो भारताच्या लोकशाहीचा आहे आणि भारताच्या लोकशाहीवर भाजप घाला घालत आहे. ते वेगवेगळ्या सर्व प्रकरणाच्या निमित्तानं समोर येत आहे.
त्यामुळे आज राजकीय पक्षांचं कर्तव्य काय, राजकीय पक्षांची भूमिका काय असली पाहिजे, तर लोकशाही वाचवण्यासाठी एक लढा उभारणं आणि संघर्ष करणं हा मूळ मुद्दा आहे. त्यासोबतच संविधानाचे संवर्धन आणि संरक्षण आहे. या भूमिकेवर जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया अलायन्स हा पुढे कार्यरत राहील. संग्राम टोपटेंना तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते तुम्ही अपेक्षित करता. आता विशेषतः जब तक मैं जिंदा हूं काँग्रेस का फैसला हूं म्हणणारे दिलीप सानंद आता तुम्ही साथ आहे, त्यांची प्रतिक्रिया काय? त्यांना थांबवण्याचे प्रयत्न झाले होते. यांना काही थांबवण्याचे प्रयत्न कुठे केल्या जात नाहीये. यामध्ये सर्व काही आलंय. आर पाटलांनीच सावकार या विषयाच्या अनुषंगानं शेगाव या त्यांच्याच मतदारसंघात एक जुनं भाषण केलं होतं. ते जर आज कुठे असेल तर कृपा करून ते उपलब्ध करून द्या. माझ्या ते स्मरणात आहे. त्यामुळे ज्यांच्या अनेक गोष्टी आहेत त्यांना त्यांच्या वाटचालीकरता पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा. काही लोकांनी पक्ष आमचाही बळकवून ठेवलेला होता. आज तो त्या ठिकाणी कुठेतरी मोकळा होत आहे. त्यामुळे असे काही सावकारी वृत्तीचे प्रवृत्तीचे आणि हेकेखोर लोक हे या संदर्भात मला कुठलीही टिप्पणी करायची नाही. विजय वडेट्टीवारांनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली, शिष्टमंडळात होता. त्यांनी पत्रकार परिषदेत इंदिरा गांधी, नेहरू आणि मनमोहन सिंग नंतर परराष्ट्र धोरण संबंध चांगले ठेवले तर ते नरेंद्र मोदी यांनी ठेवले असं कौतुक केलंय. एकीकडे तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढताय, त्यांनी लोकशाहीवर घाला घातल्या म्हणताय, मात्र तुमच्या मित्र पक्षातीलच नेते अशा पद्धतीचं कोणता पक्ष कोणता मित्र काय हा जो आहे हा संदर्भ जो आहे तो तपासून बघण्याची आवश्यकता आहे. तेव्हा आपण आंतरराष्ट्रीय मापदंड आहे. बोलायचा बात आणि बोलायची कडी या स्वरूपात नाही. आज रोजी आपल्यासोबत किती देश उभे आहेत, आपल्या देशाची किती लोकांनी बाजू घेतली. आज आपला सिंदूर ऑपरेशनच्या कामगिरीनंतर आपण लष्कराचं अभिनंदन करतो आहोत आणि निश्चित आपला लष्कराने त्या ठिकाणी फत्ते हासिल केली आहे. मात्र पाकिस्तान आज स्वतः विजयाचे दावे करतोय आणि पाकिस्तान स्वतःच म्हणतोय की आम्ही भारताला पराभूत केलंय. आणि अशा परिस्थितीमध्ये आपली बाजू घेण्याकरता आज किती देश उभे आहेत आणि या देशांच्या संख्येतच यश आणि अपयश आंतरराष्ट्रीय स्तरावरचं आपलं दडलेलं आहे. विजय वडेट्टीवारांनी म्हटले की जर दोन्ही ठाकरेमध्ये एकत्र आले त्याचं आम्ही स्वागत करू. भारत जोडो ही आमची भावना आहे, भूमिका आहे आणि आम्ही तोडोवाले नाही, आम्ही जोडोवालेच आहोत. हिंदी में ब्रीफ कर दीजिए. राहुल गांधी ने एक अखबार में लेख लिखा और कहा कि किस प्रकार से विधानसभा चुनाव के दौरान धांधली हुई और ट्वीट करते हुए कहा कि अंतिम बारी जो है बिहार की है. जिस प्रकार से महाराष्ट्र में धांधली हुई उस प्रकार से बिहार में हुई. बेशक महाराष्ट्र की जो सरकार है ये सरकार मतों में हेराफेरी करके जो वोटर लिस्ट है उसके साथ खिलवाड़ करके और जिनके माँ बाप नहीं ऐसे नए मतदाता को इन्होंने अनावरत स्वरूप में पैदा करके इन्होंने मतदान जो है वो बढ़ाया. ये हकीकत है और ये हकीकत हमारी आरोप स्वरूप में नहीं है तो ये प्रारूप स्वरूप में है. जो सरकार के ही जो दस्तावेज है उसी से ये बात साबित हो चुकी है और इसकी जांच होना चाहिए. ये गणतंत्र, लोकतंत्र, लोकशाही पर ये किया गया बीजेपी का हमला है. इस पर जो चुनाव आयोग है वो चुप्पी साधे इस पर बैठा हुआ है और आने वाले दिनों में महाराष्ट्र की लोकल बॉडी गवर्नमेंट, लोकल जो बॉडी इलेक्शंस है उसमें और बिहार के चुनाव में इसी को दोहराने का प्रयास और षड्यंत्र बीजेपी का है. सर, दूसरा सवाल ये है कि जब ऐसा में चर्चा चल रही है कि दोनों ठाकरे बंधु साथ में आ सकते हैं, तो फिर उद्धव ठाकरे ने एक स्टेटमेंट दिया कि वो जल्दी सरप्राइज देंगे. महाराष्ट्र की जनता के मन में जो है वो बोला जाएगा. अगर साथ में दोनों भाई आते हैं तो कांग्रेस की क्या भूमिका है? महाराष्ट्र के जो मन में है वो बेशक होता है तो उसका स्वागत है. मगर अभी महाराष्ट्र के दिमाग में, सब लोगों के दिमाग में जो चीज आना चाहिए वो गणतंत्र का हमला है और उसको सब ने मिलकर साझा इसके खिलाफ में आवाज उठाने की आवश्यकता है. दुसरा क्वेश्चन है कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माता है, लेकिन अब जो है BN राव को संविधान निर्माता बनाने की मुहिम जो है इस प्रकार की छेड़ी गई है. और इसमें संविधान निर्माता जो है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर है, लेकिन अब BN राव को जो है संविधान निर्माता के तौर पे पेश करने की कोशिश हो रही है. देश भर में मुहिमें चलाई जा रही है और सवाल इसलिए ऐसा क्योंकि कल एक प्रोग्राम है जो भारत के पूर्व न्यायाधीश है चंद्रचूड़, वो शामिल होंगे.
से मंचों पर। भारत का संविधान निर्माण के जो प्रक्रिया चल रही थी, जिसमें 300 जीते हुए जो जनप्रतिनिधि है वो उसमें शामिल हो रहे थे, उसमें डिबेट हो रहे थे, जो ड्राफ्टिंग कमेटी उसके चेयरमैन डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर सब चीजों को नोट कर रहे थे, ये सारी प्रक्रिया में से भाजपा दूर था। और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उनकी जो पितृ संस्था है, उनका कहना था कि जो संविधान है वो जो आध्यात्मिक भारत की जो धरोहर है, जो समाजवाद पर आधारित है, जो भाईचारे पर आधारित है, जो अद्वैत पे आधारित है, उससे भारत के संविधान का निर्माण न हो। तो भारत के संविधान का निर्माण जो है वो मनुस्मृति के अनुसार हो, जिसमें भेद है, जिसमें चतुर्वर्ण है, जिसमें स्त्री पुरुष समानता को नकारा गया है, इसी को मद्देनजर भारत का संविधान निर्माण किया जाए, ये उस वक्त उनका कहना था। बंच ऑफ थॉट नाम की गोलवलकर गुरु जी की लिखी हुई किताब जो है वो उनका आईन है। इसलिए भारत का जो महान संविधान है उनको तब भी वो मंजूर नहीं था, और अभी भी उसके साथ आए दिन खिलवाड़ करने का कोई भी मौका बीजेपी नहीं छोड़ती। ये उसी कड़ी का, उसी श्रृंखला की एक ये कड़ी है। सर, एक प्रश्न आहे. संजय राऊत आता एकनाथ शिंदे मला हायटेक शिकले होते. त्यांनी मला म्हणाले की मला आता नागपूर आहे, हे वय आता पूर्णमध्ये जायचं. त्यांच्या दोघातलं ते संबंध आहेत, त्यांनाच त्याची माहिती असेल. मी एकनाथ शिंदे साहेबांना जे काही भेटलो ते सभागृहातच भेटलो, त्यामुळे या संदर्भात आता एकनाथ शिंदे साहेबांनीच खुलासा करावा आणि नातवंडांच्या सोबत त्यांचं मन रमतं हे त्यांनी आधीच सभागृहात रेकॉर्डवर सांगितलेलं आहे, त्याचा त्यांनी विचार करावा. थँक्यू.